हा पहा, आता एक प्रॉफिट मेकिंग आपण आता इंट्रोडक्शन पाहिले, त्यामध्ये ट्रेडिंग ऑर्गनायझेशन बघतोय. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये बघा काय सांगितलेलं आहे, आत्ताच सांगितलं मी. Trading organization main objective to earn profit. They are engaged to trading activities, buying and selling of their service, goods and service. Organization like this organization like sole trading concern, partnership, cooperative society, public limited company, etc. They are set up for the purpose of making profit. Final account which is consist of trading and profit and loss account. And balance sheet are prepared base of final account is ट्रायल बॅलन्स. म्हणजे ह्याचा बेस काय, मेन ट्रायल बॅलन्स वरून आपण ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तयार करत होतो. ठीक आहे. आता इथं काय दिलेलं आहे, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन मेन एम्स इज टू बी गिव्ह सर्व्हिस. यांचं मेन एम काय की गिव्ह सर्व्हिस. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला हेच शब्द ऐकायला भेटणार, नॉन प्रॉफिट म्हणजे काय की सर्व्हिस प्रोव्हाइड करणं. त्यांचा मेन उद्देश काय असतो की सर्व्हिस प्रोव्हाइड करायचं, प्रॉफिट मेकिंग नाही. बघा आता तुम्ही आतापर्यंत जे काय पाहिलं होतं सगळं प्रॉफिट मेकिंगचं पाहिलं होतं. म्हणजे काय सोल ट्रेडिंग कन्सर्नचं मागच्या वर्षी 11वेला अकाउंट बघितलं असेल आणि आता आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट बघतोय. बरोबर, हे सर्व काय आहेत प्रॉफिट मेकिंग. आता नॉन प्रॉफिट मेकिंग ह्याचं पण अकाउंटिंग ठेवावं लागतंच ना प्रत्येक वर्षी, इम्पॉर्टंट असतं. कारण की जर अकाउंटिंग ठेवलं तर आपल्याला ही संस्था प्रॉफिट मध्ये चालली किंवा आपल्याला अर्न त्यामध्ये आहे किंवा आपण पुढे संस्था चालू शकतो, ह्याचा मेन उद्देश चांगला आहे, लोकांच्या हिताचा आहे, हे सर्व बघण्याची गरज असते. त्यामध्ये खर्च होत असतो. बरोबर आहे, त्यामध्ये इन्कम पण होत असतं, फंडच्या स्वरूपात येत असतं. बरोबर, मग हे सर्वांचं अकाउंटिंग ठेवणं गरजेचं असतं. यासाठी अकाउंटिंग करायला लागतं आपल्याला. पहा इथं काय सांगितलेलं आहे, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन मेन एम इज टू गिव्हन सर्व्हिस टू इट्स मेंबर्स टू द सर्व्हिस ॲट लार्ज. म्हणजे काय, त्यांच्या मेंबर्सला सर्व्हिस देतात. पहिल्यांदा मेन एम काय त्यांचं, सर्व्हिसला, मेंबर्सला सर्व्हिस आणि सोसायटीला सर्व्हिस, जे काय त्यांची जे काय असेल ते. दे आर नॉट फॉर्म्ड फॉर प्रॉफिट मेकिंग. म्हणजे हे प्रॉफिट मेकिंग साठी म्हणजे नफा मिळवण्यासाठी आलेले नसतात किंवा तयार झालेले नसतात. फॉर्म म्हणजे तयार. बरोबर, दे आर नॉट कॅरी एनी ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी और मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी. म्हणजे हे ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, खरेदी विक्रीचे व्यवहार यामध्ये नसतात. यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग तयार प्रोडक्शन म्हणजे नवीन प्रोडक्शन काहीतरी तयार करायचे असल्या कुठल्याही पद्धती ह्यामध्ये नसतात. बघा आता ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये कोणते कोणते हे टाइप्स असतात किंवा एक्झाम्पल असतात. स्पोर्ट्स क्लब मध्ये काय आपण काय बाईंग सेलिंग काय करतो का, खरेदी विक्री करतो का स्पोर्ट्स क्लब मध्ये, नाही करत. हे काय करतात, तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, त्याबद्दल तुम्ही काय त्यांना फी देतात. बरोबर, त्यानंतर चॅरिटेबल हॉस्पिटल, मदतीसाठी हॉस्पिटल तयार झालेले असतात. म्हणजे आपण रेशन कार्ड वगैरे देऊन आपले बिल कमी होतं, माहिती आहे काय, हॉस्पिटलमध्ये अशी सर्व्हिस असते. ते हॉस्पिटल म्हणजे काय, हा ते हॉस्पिटल म्हणजेच काय असतात, चॅरिटेबल हॉस्पिटल असतात. स्कूल कॉलेज. बरोबर, त्यानंतर स्कूल कॉलेजेस युनिव्हर्सिटीज. माझा आवाज तुम्हाला क्लिअर येतो का तिकडं? हो येतोय सर. हा येतोय ना सर. हा तुमचा आवाज मला कारण की अडकत येतोय ना, त्यामुळे मला वाटलं की माझा आवाज पण तुम्हाला क्लिअर येत नसेल. येतोय ना क्लिअर? येतोय सर. ठीक आहे, ओके. सर्वजण म्यूट करा. ठीक. त्यामध्ये काय, स्कूल कॉलेजेस युनिव्हर्सिटी, ट्रेड युनियन्स, चेंबर्स ऑफ कॉमर्स, प्रोफेशनल इन्स्टिट्यूट, ट्रस्ट, सोशल वेलफेअर. आता हे सर्वांचा अर्थ म्हणजे काय की लोकांची सर्व्हिस प्रोव्हाइड करणे, सगळ्यांचा मेन उद्देश आहे. बघा आता इथं चेंबर्स ऑफ कॉमर्स तुम्हाला नॉलेज देणार आहे, प्रोफेशनल इन्स्टिट्यूट तुम्हाला नॉलेज कुठल्याही कोणत्याही प्रकारचे इन्स्टिट्यूट असतील त्यामध्ये काही बाईंग सेलिंग नसतं. किंवा ट्रस्ट असेल, ट्रस्ट म्हणजे एखादी 4-5 व्यक्ती मिळून एखादी संस्था ओपन केली असेल. सोशल वेलफेअर असोसिएशन म्हणजे लोकांची काळजी करणार एखादं काही संस्था ओपन केली असेल. बरोबर ना, सोशल वेलफेअर असोसिएशन, अशा पद्धतीचे सर्व काही कन्सर्न यामध्ये असतात. बरोबर, दे आर ऑब्जेक्टिव्ह गिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर. दे मेंटेन बुक्स ऑफ अकाउंट इन डिफरंट वे. म्हणजे हे काय करतात की
वेगळ्या पद्धतीने अकाउंट ओपन करतात. त्यांचं अकाउंटिंग करावं लागतं, पण हे काय करतात, वेगळ्या पद्धतीने अकाउंट मेंटेन करतात. बरोबर का? कोणत्या पद्धतीने करतात बघा, या पुढे दिलेले ऍज देअर मोटिव्ह इज नॉट अर्न प्रॉफिट. बरोबर ना, यांचा मोटिव्ह काय आहे, नॉट अर्न प्रॉफिट आहे, आणि नॉट म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. दे नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे हे काय करतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करत नाहीत. बरोबर आहे. दे प्रिपेअर्ड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजे हे काय करतात, इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करतात. सिमिलरली दे डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. बरोबर नाही, म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन केलं तर आपण हे काय करणार आहे, प्रिपेअर ट्रायल बॅलन्स वरती यांचं अकाउंट नसतं. बरं, बट दे प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. हे कशावरती बनवतात, बेस कशावर असतो, रिसिप्ट अँड पेमेंट वरती. वरती बघा इथं ट्रायल बॅलन्स वरती बघा, बेस ऑफ फायनल अकाउंट ट्रायल बॅलन्स. म्हणजे ट्रायल बॅलन्सचा बेस काय, ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंटचा बेस काय, ट्रायल बॅलन्स आहे. तसंच ह्याचा बेस काय, ट्रायल बॅलन्स नाही. ह्याचा बेस काय असतो, हे बघा इथं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. ह्याचा बेस काय, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. म्हणजे आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असतं, त्यावरनं इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट. बॅलन्स शीट तर प्रत्येक ठिकाणी लागतं आपल्याला. बरोबर, त्या बॅलन्स शीट मेंटेन करावं लागतं. This organization prepare balance sheet to know the net worth. म्हणजे ह्यामध्ये सर्व बॅलन्स शीट काय करायचं असतं की आपल्याला नेट वर्थ, वर्थ म्हणजे आपलं इन्कम, जेवढं नेट वर्थ आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. कन्सर्न पर्टिक्युलर डेट म्हणजे त्या दिवशी आपल्याला त्याचं इन्कम समजलं पाहिजे. यासाठी आपल्याला यांचं बॅलन्स शीट किंवा फायनल अकाउंट करणं गरजेचं असतं. फायनल अकाउंट्स ऑफ नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न कन्सिस्ट इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. म्हणजे ह्याच्यामध्ये काय तयार करायला लागतं, इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायला लागतं. बरोबर, त्याचप्रमाणे ह्यामध्ये बॅलन्स शीट पण तयार करावं लागतं. समजतंय का? हे झालं इंट्रोडक्शन. हा, इंट्रोडक्शन. बरोबर, आता पुढे पाहूया. मिनिंग मध्ये पण ते हे सांगितलेलं असणार, नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न आर नॉट, म्हणजे काय, नॉट स्टार्टेड फॉर अर्निंग प्रॉफिट, गिवन क्वालिटेटिव्ह सर्व्हिस टू मेंबर्स अँड सोसायटीज, मिनिमम चार्जेस. म्हणजे कमी चार्जेस मध्ये तुम्हाला काय करतात, ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. हे सर्व मिनिंग मध्येच असणार आहे. बरोबर आहे. ह्यामध्ये कोणते कोणते अकाउंट ओपन करतो आपण, कोणते कोणते अकाउंट ओपन करू, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, बरोबर, किंवा बॅलन्स शीट, त्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. अशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन. नॉन प्रॉफिट कन्सर्न कलेक्शन, सबस्क्रिप्शन म्हणजे त्यामध्ये सबस्क्रिप्शन फी असते. सबस्क्रिप्शन म्हणजे मेंबरशिप. बघा, तुम्ही एखादी व्हिडिओ जर पाहिली असेल तर व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब असतं, म्हणजे तुम्ही आमचे मेंबर्स व्हा, म्हणजे तुम्हाला आमची व्हिडिओ सर्वात पहिली तुम्हाला दिसेल. सबस्क्रिप्शन म्हणजे तुम्ही मेंबर्स असतं, म्हणजे ऍडमिशन फी, डोनेशन, अशा पद्धतीने यांना कॅपिटल भेटत असतं. गिव्ह द मेंबर्स आर नॉन मेंबर्स, म्हणजे याच्यामध्ये नॉन मेंबर्स पण असतात आणि मेंबर्स पण असतात. मॅक्सिमम यामध्ये गव्हर्नमेंटचा हे असतो, हात असतो सर्व गोष्टींमध्ये. आता फीचर्स मध्ये बघा काय सांगितलेलं आहे, काय सांगितलं तर दे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह सच कन्सर्न टू प्रोव्हाइड सर्व्हिस. म्हणजे काय, पहिलं मेन उद्देश काय असतं यांचं. आता फीचर्स म्हणजे यांचं काय, फीचर मध्ये काय सांगितलेलं, पहिलं मेन उद्देश काय यांचं, की सेवा देणे, प्रोव्हाइड सर्व्हिस टू इट्स मेंबर्स, नॉट टू अर्न प्रॉफिट. म्हणजे नॉट टू अर्न प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट मेन उद्देश नसताना यांचं सेवा उद्देश आहे देणे, प्रोव्हाइड सर्व्हिस आहे. त्यानंतर सेकंड बघा, दिस कन्सर्न आर फॉर्म म्हणजे फॉर्म कशामुळे झालेले, प्रमोशन कशावरती, आर्ट, कल्चर, एज्युकेशन, स्पोर्ट्स, चॅरिटी, हेल्थकेअर आणि हेल्थ. ह्या सर्ववरती यांचं हे करलं प्रमोशन असतं, किंवा हे ऍज अ इन्क्लूड यामध्ये होतं. बरोबर, सेकंड फीचर्स मध्ये. त्यानंतर बघा थर्ड फीचर्स काय सांगितलेले, द मेंबर्स ऑफ दिस कन्सर्न कॅनॉट गॉट डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे काय हे लक्षात घ्या. डिव्हिडंड तुम्हाला माहित, म्हणजे तुम्हाला भरपूर हा शब्द तुमच्याकडनं गेला असेल, पण त्याचा अर्थच तुम्हाला समजला नसेल. डिव्हिडंडचा अर्थ काय असतो,
इन्कम ऑफ शेअर होल्डर्स इज कॉल्ड इज डिव्हिडंड. म्हणजे शेअर होल्डर्सचं इन्कम ते म्हणजे डिव्हिडंड. शेअर होल्डर्स म्हणजे काय? व्हॉट इज माय शेअर होल्डर्स? किंवा भागधारक म्हणजे काय? भागधारक म्हणजे काय? जे शेअर्स विक्री करतात, खरेदी करतात ते. बरोबर ना. कंपनीच्या भाग भांडवलातील एक छोटासा हिस्सा म्हणजे काय? भाग. असे हे भाग जे खरेदी करतात त्यांना आपण भागधारक म्हणतो. बरोबर ना. अ पार्ट ऑफ द कॅपिटल इज कॉल्ड इज शेअर्स. म्हणजे आपल्या कॅपिटल मधला एक छोटासा पार्ट आहे त्याला आपण शेअर्स म्हणतो. बरोबर नाही. आणि त्यानंतर काय की हा शेअर जो परचेस करतो किंवा तो घेतो त्याला आपण शेअर होल्डर्स म्हणतो. आणि त्यांना जे डिव्हिडंड मिळतं, त्यांना जे इन्कम भेटतं, त्यांना जे पैसे भेटतात त्याला आपण काय म्हणतो? डिव्हिडंड म्हणतो. समजलं का डिव्हिडंड म्हणजे काय? हो. हा म्हणजे ह्यांना आता हे यांचा मेन मोटिव्ह काय? सर्व्हिस प्रोव्हाइड करणे. हे डिव्हिडंड घेण्यासाठी या कंपनीमध्ये आलेत का? नाही. हे कशासाठी आले? सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी आले कंपनीमध्ये. बरोबर आहे. मग शेअर्स म्हणजे शेअर्स तुम्ही एक जाहिरात बघितली असेल की मम्मी नाही शिकाय शेअरिंग. त्यामध्ये बघा शेअरिंग करताना जामची जाहिरात आहे. ते जामचं अर्ध तोडून देतात ते जाहिरातीमध्ये. काय करतात? ते शेअर करतात. एक भाग दुसऱ्याला देते, एक भाग दुसऱ्याला देते. म्हणजे काय केलं? वाटले दोघांना. त्यालाच शेअरिंग म्हणतो. कॅपिटल शेअरिंग. सर बोला. ते इट इज प्रोहिबिटेड म्हणजे अर्थ काय हो? काय काय काय? इट इज प्रोहिबिटेड. इट इज प्रोहिबिटेड डिव्हिडंडच्या पुढं. इट इज प्रोहॅबिटेड म्हणजे काय? प्रोहॅबिटेड म्हणजे त्यांची सवय. त्यांची सवय काय होती की आम्हाला प्रॉफिट कमवणे ही सवय होती. बरोबर नाही. माझा त्यांना इथं काय प्रॉफिट, इथं प्रॉफिट कमवण्याची त्यांना हे आहे का उद्देश? नाहीये. ते म्हणजे इट इज प्रोहॅबिटेड. नेक्स्ट. आता ह्यामध्ये बघा मॅनेजमेंट ऑफ सच कन्सर्न इज नॉट बी इलेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेंबर्स. इट्स गव्हर्नर बाय इलेक्ट मेंबर्स. म्हणजे काय? यांनी गव्हर्नर म्हणजे ज्यांनी सिलेक्टेड मेंबर्स यामध्ये इन्क्लूड असतात. म्हणजे की स्टार्टिंगला ट्रस्ट ओपन होत असताना किंवा एखादी संस्था ओपन होत असताना एक सिलेक्टेड मेंबर्स असतात. त्यामध्ये ते सगळे काय करतात? मॅनेजमेंट हँडल करतात. जर आपला स्पोर्ट्स क्लब असेल, सोपं उदाहरण घेऊ आपण की आपण स्पोर्ट्स क्लब किंवा आपला डान्सचा क्लास असेल किंवा आपल्या गायनाचा क्लास असेल, तबला वादनाचा क्लास असेल, तर ते काय करतात की ह्याला आपल्या रिसेप्शनला कोण ठेवायचंय? बरोबर. मग रिसेप्शन आल्यानंतर त्यांच्याकडनं फी किती घ्यायची आहे? बरोबर. ह्यासाठी एक माणूस ठेवला पाहिजे किंवा फी घेतल्यानंतर मग तिथं शिकवणार एक माणूस पाहिजे किंवा यांना कुठेतरी मॅच खेळायचे असतील किंवा ह्यांचं कुठेतरी शो करायचे असतील. बरोबर. त्यासाठी एक प्रतिष्ठित माणूस पाहिजे. या सर्व गोष्टींचं मॅनेजमेंट कोण करणार? ती ट्रस्ट करणार. बरोबर ना. ट्रस्ट करणार. तेच हे काय मॅनेजमेंट कोण करणार आहे? रिप्रेझेंटेटिव्ह मेंबर्स. त्यांचे काय रिप्रेझेंटेटिव्ह मेंबर्स दिलेले असतात ते त्यांचे काय करणारे? बॉडी तयार करणार. त्यानंतर 5वं फीचर्स काय? दिस कन्सर्न प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. म्हणजे हे कन्सर्न काय करते? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट प्रिपेअर करते. त्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्यानंतर काय सांगितलं आहे? आणि बॅलन्स शीट. बघा आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असतं, त्यावरून इन्कम अँड एक्सपेंडिचर तयार करायचं असतं आणि त्यानंतर आपण कॅपिटल हे करतो, आपण बॅलन्स शीट ओपन करतो. आता ह्यामध्ये बघा कॅपिटल फंड येतो. आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये काय केलं होतं की पार्टनर्सनी कॅपिटल आणलं होतं किंवा आपण 11वी मध्ये जो लास्ट टॉपिक बघितला होता फायनल अकाउंट फॉर प्रोप्रायटरी कन्सर्न. प्रोप्रायटरी मीन्स सिंगल ओनर पर्सनचा असतो, त्यामध्ये एकच ओनर असतो. मग तो ओनर काय करायचा? तो कॅपिटल आणायचा, भांडवल लावायचा, मी पैसे लावले, मला पैशाबद्दल मला पैसे भेटले पाहिजे, असा त्याचा मेन उद्देश होता. आता पण जो पहिला टॉपिक बघितला यामध्ये काय केलंय? मी पैसे लावले, त्या माझे पैसे लावले, दुसऱ्याचे पैसे लावले, तिसऱ्याचे पैसे लावले, 3-4 जणांनी मिळून पैसे लावले, त्याबद्दल मला पैसा भेटला पाहिजे, ह्याचा मेन उद्देश होता. पण आता इथं काय की इथं कॅपिटल पण आलं पाहिजे ना. आम्हाला एखादी फर्म चालवायची तर कॅपिटल आलं पाहिजे. मग हे कॅपिटल काय करतोय? हे कॅपिटल कुठून येतं आपल्याला? बघा हे कॅपिटल आपल्याला फंडच्या स्वरूपात येतं. म्हणजे आपण काय म्हणतो? आपण याला कॅपिटल फंड म्हणतो. बरोबर नाही. म्हणजे सरप्लस प्रॉफिट झाला असेल, एंट्रन्स फी वरनं आपल्याला पैसे आले असतील, लिगॅसीज म्हणजे दुसऱ्या टाईपने जे पैसे आले असतील. त्यानंतर काय अशा पद्धतीने म्हणजे आपण जे काही डोनेशन मधनं पैसे आले असतील, डोनेशन. बरोबर नाही. म्हणजे रिसिव्ड म्हणजे काय? घेतलेत, आले असतील. म्हणजे ज्याच्याकडनं जे पैसे येतात हे कशासाठी असतात? ते आपल्या कॅपिटल साठी असतात. हे आपण काय करतो? कॅपिटल म्हणून, भांडवल म्हणून वापर करतो. समजतंय का?
हो सर. ओके हो सर. ओके, म्हणजे काय आता नॉन फॉर प्रॉफिट एकदम व्यवस्थित समजलं. कधी कोणी विचारलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. काय काही वेळेस इंटरव्ह्यू मध्ये हा प्रश्न विचारला जातो, तुमचं ग्रॅज्युएशन जरी झालं तरी. ठीक आहे. आणि त्यानंतर इथं डिस्टिंग्विश दिले, म्हणजे काय यांचा डिफरन्स बिटवीन दिलेला, म्हणजे फरक दिलेला आहे नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न आणि प्रॉफिट ऑर्गनायझेशन. प्रॉफिट. आता मी ऑर्गनायझेशन हे पूर्णपणे वरती तुम्हाला कम्प्लीट केलेलंच आहे. हे जरी तुम्ही नुसतं बघितलं तरी तुम्हाला लिहिता येऊ शकतं. पहा आता ह्यामध्ये गरज कोणाची असते, काय सांगितलेलं आहे, नीड फॉर मेंटेन बुक्स ऑफ अकाउंट अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. म्हणजे ह्यामध्ये गरज कशाची असते. आता हे काय ट्रेडिंग अकाउंट ह्याच्यामध्ये नाहीच नसते. नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न आर नॉट एंगेज इन ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. म्हणजे ह्यामध्ये आता हेच सांगितलंय परत, इथं आपण ते खाली तेच सांगितलेलं असणार आहे. ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी एंगेज मध्ये नसतात. यामध्ये काय काय केलं असं बघा. मेन पर्पज इथं काय, आपण पर्पज बघू डायरेक्ट. टू मेंटेन प्रॉपर कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे ह्यामध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असतात, कंट्रोल ओव्हर म्हणजे त्यांच्या मॉनिटरी ट्रान्झॅक्शन कंट्रोल करावं लागतं. ह्याचा नीड गरज असते. त्यानंतर कुठली गरज आहे, टू नोन द सोर्सेस ऑफ इन्कम अँड हेड्स ऑफ एक्सपेंडिचर. म्हणजे यांचं इन्कम कडे पण लक्ष देणं गरजेचं असतं आणि खर्चाकडे पण लक्ष देणं गरजेचं असतं. बरोबर आहे, ही गरज असते. म्हणजे एकतर आपल्या पैशाच्या ट्रान्झॅक्शन कडे लक्ष देणं गरजेचं असतं. पैशाचे ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय, की आपले सोर्सेस ऑफ इन्कम, आपलं इन्कम असलं पाहिजे, आणि हेड्स ऑफ एक्सपेंडिचर म्हणजे आपला खर्च पण आपल्याला समजला पाहिजे. म्हणजे इन्कम आले तर आपण खर्च करू शकतो. आता एखादी संस्था, एखाद्याच्या मनामध्ये मला चांगली संस्था करायची, मला सोशल सर्व्हिस करायची काहीतरी, किंवा कुठला तरी मला स्पोर्ट्स क्लब तयार करायचा आहे, आणि त्याला जर इन्कमच होत नसेल, तो नुसताच येऊन नुसतं शिकवतोय आणि त्याबद्दल काय फी घेत नाहीये, किंवा कुणाकडनं पैसे पण येत नाहीये, बरोबर, आणि त्या मुलांना खेळायला न्यायचं असेल किंवा त्यांना दुसरीकडे न्यायचं असेल, तर त्यांना त्यासाठी खर्च करायला पैसे तर पाहिजे. हा स्वतःच्या खिशातला खर्च किती दिवस करणार. हा शिकवतोय म्हणलं ह्याला पण पैसे असले पाहिजेत. म्हणून ह्यांचं इन्कम, सोर्सेस ऑफ इन्कम पण बघितलं पाहिजे आणि त्यांचा खर्च पण बघितला पाहिजे. ठीक आहे, बघा. टू कम्पेअर विथ प्रोव्हिजन ऑफ लॉ ऍप्लिकेबल टू देम. म्हणजे लॉ आपल्या म्हणजे त्या कायद्यानुसार, म्हणजे अकाउंटिंग कायद्यानुसार, अकाउंटिंग स्टँडर्डच्या कायद्यानुसार. नॉन प्रॉफिट कन्सर्न इन रजिस्टर्ड. म्हणजे नॉन प्रॉफिट कन्सर्न ही म्हणजे रजिस्टर असली पाहिजे. कोणी ओपन करू चालत नाही. जरी चालू केली तरी ती रजिस्टर ज्यावेळेस होते त्यावेळेस आपण ती ग्राह्य धरतो. ऍज अ चॅरिटेबल ट्रस्ट, मदतीसाठी जे काही ट्रस्ट तयार झालेले असतात एकत्रित येऊन. त्यानंतर मुंबई पब्लिक ट्रस्ट, म्हणजे उदाहरण दिले अंडर मुंबई पब्लिक ट्रस्ट, एक उदाहरण आहे मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट. म्हणजे ह्यांचा कसला ऍक्ट आहे का, मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट कायदा आहे. त्यानंतर कॉपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर कुणाच्या अंडर झाली पाहिजे, ही मुंबई ट्रस्ट म्हणजे नॉन प्रॉफिट कन्सर्न कोणती झाली तरी मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट नुसार झाली पाहिजे. आता कॉपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर कशा कोणाच्या अंडर झाली पाहिजे, कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट